नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गतचे फॉर्म आता मित्रांनो मंजूर व्हायला लागलेले आहेत। भरपूर लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती मंजूर झाल्याबाबतचे मेसेज येऊ लागलेले आहेत। आपल्या मोबाईलवरती आला असेल तर आपण चेक करा, नसेल तर आपल्या प्रोफाइलमध्ये जाऊन आपल्याला चेक करायचे आहे। तुम्ही जर फॉर्म घरी भरला असेल तर तुम्ही घर बसल्या नारी शक्ती ॲप मधून हे आपलं सविस्तर स्टेटस चेक करू शकता। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत याबद्दलचा स्क्रीनशॉट या ठिकाणी पाहायला मिळेल। या पद्धतीने अप्रूव्हचा मेसेज जो आपल्याला पाहायला मिळेल, परंतु याच्यामध्ये आपल्याला रिजेक्टचा म्हणून सुद्धा मेसेज आलेला असेल। भरपूर लाभार्थी कागदपत्र अपलोड करायला चुकले असतील तर त्यांचा मेसेज मित्रांनो रिजेक्ट म्हणून येत आहे, म्हणजे त्यांचे प्रकरण त्यांचं लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत। तर हे नामंजूर अर्ज जे आहेत हे आपल्याला पुन्हा दुरुस्त करायचे आहेत आणि त्यांना परत पाठवायचे आहेत। तर दुरुस्तीसाठी मित्रांनो शासनाकडून एडिट हा ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर तो आपल्याला कसा पाहायचा आहे, कसं एडिट करता येणार सविस्तर माहिती पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, त्या संबंधीचा सविस्तर डिटेल आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे। स्क्रीनशॉटद्वारे आपल्याला संपूर्ण डिटेल पाहावी लागेल, कारण की व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तर आपल्याला संपूर्ण स्क्रीन जी आहे ती पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे स्क्रीनशॉट मी या ठिकाणी देत आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ज्या लाभार्थ्याचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्याला रिजेक्ट मध्ये असा ऑप्शन पाहायला मिळत आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंग हा ऑप्शन येत होता, त्याच ठिकाणी रिजेक्ट म्हणून असा ऑप्शन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। तर हाच फॉर्म आपल्याला जो आहे तो चेक करायचा आहे। तर या फॉर्मसाठी हा फॉर्म ओपन करण्यासाठी आपण याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्याला फॉर्मची संपूर्ण डिटेल ओपन झालेली पाहायला मिळेल, म्हणजेच त्या लाभार्थ्याची संपूर्ण प्रोफाइल आपल्या पुढे ओपन झालेली पाहायला मिळेल। मी थोडं खाली ब्लर करत आहे, पर्सनल डिटेल असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार नाही, त्यामुळे वरचा ऑप्शन आपण पाहू शकता। या ठिकाणी मित्रांनो पुढे वर पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन, म्हणजे यांचा मेसेज जो आहे तो मोबाईल व्हेरिफिकेशन जे ते झालेला आहे। त्याच्यानंतर खाली पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्ड, म्हणजेच हा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाल्याबाबतचा मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर हा डिसअप्रूव्ड जो आहे तो पूर्वी आपण पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला मेसेज जो आहे तो येत होता सबमिटेड टू पेंडिंग असा मेसेज जो आहे तो पहिला येत होता। आता या ठिकाणी डिसअप्रूव्हल आलेला आहे। ज्यांचं मित्रांनो फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना अप्रूव्हलसाठी पाठीमागे स्क्रीनशॉट पाहिला तसा मेसेज होतो येत आहे, त्याच्यामुळे अप्रूव्हलचा काही संबंध नाही, परंतु डिसअप्रूव्हल म्हणजेच रिजेक्ट झालेले जे फॉर्म आहेत त्यांची डिटेल इथं आपल्याला पाहिजे आहे। त्याच्यानंतर खाली पहा एडिट फॉर्म जो आहे तो ऑप्शन आलेला आहे आणि त्याच्याच खाली व्ह्यू रिझन, म्हणजेच आपला फॉर्म रिजेक्ट का झाला तर त्याबद्दलची डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, व्ह्यू रिझन याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर मी व्ह्यू रिझन वरती क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सर्वे रिजेक्शन रिझन, म्हणजेच आपल्याला इतर कारणे सुद्धा खाली पाहू शकता, म्हणजेच आपल्याला आपला फॉर्म नामंजूर का झालाय तर त्याची डिटेल इथं आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो डिटेल खाली पाहू शकता बोथ साइड आधार नॉट अपलोडेड, म्हणजेच मित्रांनो आपला आधार कार्ड जे आहे ते दोन्ही बाजूनं स्कॅन न केल्याबाबतचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे। म्हणजेच आपण जे आधार कार्ड अपलोड केलेले आहे त्याची फक्त फ्रंट साइड या ठिकाणी स्कॅन करून अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे हा मेसेज जो आपल्याला आलेला आहे याच्यामध्ये आपलं दोन्ही बाजूचं आधार कार्ड स्कॅन होऊन जाणं खूप गरजेचं होतं। तर याबाबतचा हा मेसेज आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पर्सनली मी सांगू इच्छितो की भरपूर असे लाभार्थी आहेत ज्यांची वन साइड आधार कार्ड स्कॅनिंग करून अपलोड केलेलं आहे तरी सुद्धा त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो हे चेकिंग जे आहे, पडताळणी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते याबद्दल आणखी सविस्तर डिटेल आपल्याला आणखी काढणं गरजेचं आहे। लवकरच याबद्दलची आपण आणखी सविस्तर डिटेल घेऊ। परंतु ज्या लाभार्थ्यांचे वन साइड स्कॅनिंग होऊन सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु काय लाभार्थी वन साइड स्कॅन झाल्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत, तर याच्यामध्ये काही मित्रांनो थोडंफार ताळमेळ नसल्याबाबतचं आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहू शकता बाकी गोष्टी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू। चालू घडीला फक्त याच्यावरती फोकस करू की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आधार कार्डच्या दोन्ही बाजू स्कॅन करून या ठिकाणी पुन्हा अपलोड करायच्या। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला एडिट ऑप्शन वरती जावं लागेल, म्हणजे एडिट फॉर्म हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला क्लिक करायचा आहे। मित्रांनो हा एडिट ऑप्शन आपल्याला फक्त आणि फक्त एकदाच येत आहे, पुन्हा हा एडिट ऑप्शन येत नाहीये। शासन याच्यावरती नक्कीच काहीतरी पर्याय शोधून काढावा, कारण की भरपूर लाभार्थी जे आहेत त्यांनी ऑलरेडी अगोदर फॉर्म जे ते एडिट केलेले आहेत, त्याबद्दलची सविस्तर डिटेल मी पुढच्या भागात देत आहे, कारण की भरपूर
कारण की भरपूर लाभार्थी या व्हिडिओच्या खाली कमेंट करतील की आमचा फॉर्म ऑलरेडी एडिट आहे आणि आता आम्हाला रिजेक्ट फॉर्म झाल्यामुळे चेंजेस करता येत नाही, तर त्याबद्दलची सुद्धा डिटेल मी पुढच्या भागामध्ये सविस्तर देणार आहे। माहिती काढणं सुरू आहे, लवकरच तुम्हाला ती डिटेल पाहायला मिळेल। चालू घडीला एडिट फॉर्म कसा करायचा, एडिट वरती क्लिक करायचं। एडिट केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्या पुढे हा आपला फॉर्म जो आहे तो एडिट करण्यासाठी ओपन झालेला आहे। आता याच्यामध्ये आपला जो आधार कार्डचा ऑप्शन आहे तर तो आपल्याला एक खाली यायचा आहे। खाली नंतर इथं पाहू शकता आधार कार्डच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हा आधार कार्ड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करायचा आहे, किंवा आपण झेरॉक्स सुद्धा मित्रांनो अपलोड करू शकता। झेरॉक्स व्यवस्थितरित्या काढून व्यवस्थित त्याची प्रिंट यावी या पद्धतीने आपण झेरॉक्स काढून ते संपूर्ण फोटो आपण एकच स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करू शकता। तर या पद्धतीने मित्रांनो आपला रिजेक्टचा जो ऑप्शन आहे आपल्याला पुन्हा एकदा सबमिट करून त्यांना पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून पुढच्या टायमाला ज्यावेळेस पडताळणी होईल म्हणजे काही 2-4 दिवसांनी किंवा आठवड्याने पडताळणी होईल त्यावेळेस आपला फॉर्म अप्रूव्हल म्हणून त्यांच्याकडून येऊन जाईल। तर ही चालू घडीला मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाभार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतील कारण की कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायचे, काय करायचे याबद्दलची डिटेल माहित नसल्यामुळे आणि घाई गडबडीमध्ये भरपूर लाभार्थ्यांनी फॉर्म जे ते भरलेले होते। त्याच्यामुळे मित्रांनो ही आता लाभार्थ्यांकडून झालेल्या चुका पुन्हा दुरुस्त करणं खूप अवघड जाणार आहे, कारण की मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म एडिट केल्यामुळे त्यांना एडिट हा ऑप्शन येत नाही आणि त्याच्याचमुळे त्यांना आता हे फॉर्म जे आहेत ते कशा पद्धतीने पुन्हा अप्रूव्हलसाठी पाठवता येतील याबद्दल सुद्धा आपल्याकडून माहिती काढणं सुरू आहे। तर मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थ्यांचे फॉर्म रिजेक्शन मध्ये गेलेले असल्यामुळे त्यांनी आता पुन्हा आपला प्रोफाईल चेक करून आपला फॉर्म एडिट करून जी चूक झाली असेल त्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे असतील। चालू घडीला फक्त आपण आधारचा प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितला, याच्यामध्ये बँक असू शकते, हमीपत्र असू शकतं किंवा तुमचं 15 वर्षाचा पुरावा असू शकतं। पाठीमागच्या भागात मी बँकेचं मित्रांनो रिजेक्शन जे झालेलं आहे याबद्दलची सविस्तर डिटेल दिलेली आहे, व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे जे रिजेक्शन आलेलं आहे तर त्याबद्दल सुद्धा डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। काय करायचं सविस्तर डिटेल त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता चालू घडीला आता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, ज्यांचं रिजेक्शन झालं असेल तर ते लवकरात लवकर फॉर्म एडिट करतील आणि पुन्हा एकदा शासनाकडे हे अप्रूव्हलसाठी पाठवून देतील। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, येथेच थांबतो। अशाच नवीन अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।